नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने जानकीला आणि पार्वतीला एकमेकांपासून वेगळं ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला असतो। तर इथे जानकीला लता हीच तिची आई आहे हे सत्य कळता कामा नये यासाठी ऐश्वर्याने खूप प्रयत्न केलेले असतात आणि तिच्या प्रयत्नांना यशसुद्धा आलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, आपण सगळेजण एका गोष्टीची वाट बघतोय की लता आणि जानकी या दोघींची भेट कधी होणार, त्या दोघीजणी मायलेकी आहेत हे सत्य त्यांना कधी समजणार। पण प्रेक्षकांनो, इथे नियतीने आता मंगळागौरीच्या दिवसाची निवड केलेली असते। नियतीने ठरवलेलं असतं की आता मंगळागौरीच्या दिवशी ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश करायचा आणि त्या दिवसाची निवड केल्यानंतर मग इथे आता लता स्वतः ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश करणार असते। कारण प्रेक्षकांनो, लताला कळलेलं असतं की जानकी हीच तिची मुलगी आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऐश्वर्याने लताला मारण्याचा जो काही डाव रचलेला असतो, इथे जानकी तिचा संपूर्ण डाव उधळून लावते। तर जानकी स्वतःच्या जीवावरती उदार होऊन इथे लताचा, आपल्या आईचा जीव वाचवते। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि लता या दोघी जणी मायलेकी आहेत हे सत्यसुद्धा लताने सगळ्यांना सांगितलेलं असतं। तर आपण पार्वती नसून लता आहोत आणि मीच जानकीची आई आहे हे सगळ्यांना कळलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचा डाव जानकीने उधळून लावलेला असतो, पण लताने ऐश्वर्याचं कारस्थान संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगितलेलं असतं। आपण पार्वती नाही हे सत्य सांगितल्यानंतर ऐश्वर्याने कशा पद्धतीने इथे लताला रणदिवेंच्या घरामध्ये आणलं आणि कशा पद्धतीने ऐश्वर्याने रणदिवेंची प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिने हे सगळं कशासाठी केलं, का केलं, हे सगळं सविस्तरपणे लताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगितलेलं असतं। तर इथे जानकी आणि लता दोघीजणी मायलेकी आहेत हे सत्यसुद्धा मंगळागौरीच्या दिवशी एकमेकींना कळलेलं असतं आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाशसुद्धा त्याच दिवशी करण्यात आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ओवीमुळे कशा पद्धतीने लताला जानकीबद्दलचं सत्य समजतं आणि त्यानंतरला इथे कशा पद्धतीने दोघीजणी मिळून, जानकी आणि लता दोघीजणी मिळून ऐश्वर्याचं कारस्थान संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगतात, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, लताची तब्येत ठीक नसते, जानकी हॉस्पिटलला घेऊन जाते, व्यवस्थित तिची काळजी घेते आणि तिची ट्रीटमेंट होते। त्यानंतर लता शुद्धीवरती येते, त्याच वेळेला सुमित्रा आणि ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात। तेव्हा ऐश्वर्याला एक गोष्ट कळते की तिच्याबरोबर अजून एक कोणीतरी व्यक्ती आहे जी लताला मारण्याचा प्रयत्न करते, जी व्यक्ती लताच्या जीवावरती उठलेली आहे। त्यामुळे इथे आता ऐश्वर्याला असं वाटतंय कुणीतरी व्यक्ती आहे जी नकळतपणे का होईना पण माझीच मदत करते। त्यानंतर सुमित्रा म्हणत असते, जानकी, मी तुला आणि पार्वतीताईंना घरी घेऊन जायला आले। तेव्हा जानकी म्हणते, का आई? तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं जानकी, तुझ्या तर काहीच लक्षात राहत नाही ग, आता श्रावण महिना सुरू झालाय। बरं झालं ऐश्वर्याने मला आठवण केली, श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर करायला नको का? उद्या आपण सगळ्या सुनांची मंगळागौर ठेवले। तेव्हा सुमित्रा पार्वतीला सुद्धा सांगते, आता कसं वाटतंय तुम्हाला, बरं वाटतंय ना? चला आता लवकर घरी चला, आपल्या घरी सर्व सुनांची मंगळागौर ठेवले, त्यानिमित्ताने मी तुम्हाला आणि जानकीला घ्यायला आले। तेव्हा डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला असतो, जर तुम्ही घरी व्यवस्थित त्यांची काळजी घेत असाल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, फक्त आम्हाला तसं लेटर लिहून द्या, असं डॉक्टर म्हणालेले असतात। पार्वतीच्या जीवाला हॉस्पिटलमध्ये धोका आहे असं ऋषिकेशला वाटतं आणि तो आपल्या आईला घरी घेऊन यायचा निर्णय घेतो। पार्वतीला डिस्चार्ज मिळून ती घरीसुद्धा आलेली असते। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुम्ही ह्या पार्वतीला, या लताला घरी घेऊन का आलात, असा प्लॅन का केलात तुम्ही? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते,
ती लता जर हॉस्पिटलमध्ये राहिली असती ना तर खूप मोठं संकट आलं असतं, कारण ती जानकी तिला चिपकून बसली होती ना हॉस्पिटलला. मग त्या लताने सांगितलंच असतं की ती तिची आई आहे म्हणून. आता घरी आल्यानंतर आता मंगळगौरीचा कार्यक्रम आहे, तेव्हा जानकी कामामध्ये व्यस्त असेल दिवसभर, तर ती त्या लताजवळ जाऊन बसणार नाही ना. तेव्हा मी त्या लताला घरी घेऊन आले. आता फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, ती जानकी लताच्या रूममध्ये जाता कामा नये, इतकं तिला आपण बिझी ठेवायचं आहे कामामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी घरी आल्यानंतर मंगळागौरीच्या तयारीला लागते. त्याचबरोबर डेकोरेशन, इथे फराळाचं काय बनवायचं, लोकांना जेवणासाठी काय बनवायचं, सगळी तयारी करून ठेवते. अगदी ओवीच्या कपड्यांपासून ते ऋषिकेशच्या कपड्यांपर्यंत सगळी तयारी झालेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं थोडा आराम कर, 2 दिवस तू हॉस्पिटलमध्ये होतीस, आल्या आल्या कामाला सुरुवात केलीस. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो कामं तर करायलाच हवी आहेत ना, पण मला एका गोष्टीचं टेन्शन आले की ते ऐश्वर्या पार्वती आईंच्या जीवावरती का उठले. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, असं का वाटतंय तुला. तेव्हा जानकी म्हणत असते, कारण का जे ऐश्वर्याला सत्य माहिती आहे ना ते पार्वती आईंना सुद्धा माहिती आहे, आणि ते सत्य तिला मला कळू द्यायचं नाही आहे, म्हणून ती इथे पार्वती आईंच्या जीवावरती उठले. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आलेला असतो अवंतिका आणि त्याचबरोबर सौमित्र. ते दोघेजण आलेले असतात इथे ऋषिकेश आणि जानकी बरोबर बोलण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, अवंतिका या ना आतमध्ये, तिथेच का उभे राहिलात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला काही केल्या जानकी आणि लता यांना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे. लताला कळता कामा नये की जानकी हीच तिची मुलगी आहे, आणि जानकीला कळू द्यायचं नाही आहे की लता हीच खरी तिची आई आहे. त्यामुळे ऐश्वर्या लताच्या रूममध्ये येते आणि तिचा हात आपल्या हातात धरते आणि म्हणत असते, काय गं ये, पळून जात होतीस का. पण बघितलंच ना शेवटीला, कर्म तुला कुठे घेऊन आले. जिथून सुरुवात झाली होती तिथेच तुला तुझं कर्म घेऊन आलं. त्याच्यामुळे आता इथून पळून जाण्याचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही हा. तेव्हा पार्वती म्हणते, मग मी काय करू, त्या जानकीने मला धमकी दिली, मी घाबरले आणि निघून गेले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, म्हणून काय झालं, म्हणून तू माझा प्लॅन अर्धवट सोडून निघून जाशील का, असं वाटलं तुला. अजिबात, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या घरातून पाऊलसुद्धा बाहेर ठेवायचं नाही. आणि ती जानकी तुझ्या जीवावरती उठले, हो तुला मारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तुला सांगते त्या जानकीपासून जरा लांबच राहा. जोपर्यंत इथे आहेस तोपर्यंत तिच्याशी बोलायचं सुद्धा नाही, कळलं ना तुला, नाहीतर तुझ्या मुलीचं काही खरं नाही, लक्षात ठेव. तेव्हा सुमित्रा तिथे येते आणि म्हणते, ऐश्वर्या तू इथे काय करतेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई मी जरा त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आले होते, तुमची तब्येत कशी आहे हे मी जाणून घ्यायला आले होते, बाकी काही नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे बघा मी तुमच्यासाठी आहे ना तांदळाची पेस्ट करून आणते, तुम्हाला आवडते ना, तूप आणि जिराची फोडणी देऊन अगदी तशीच बनवते, तुम्ही ती घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो आई, मी पण त्यांना हेच सांगितलं की आम्ही जे सांगू ना तुम्हाला आता तेच करायचं आहे, बरोबर की नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने पार्वतीला लताला धमकी दिलेली असते आणि तिला घाबरवून सोडलेलं असतं, जानकीपासून लांब राहायचं असं सांगितलेलं असतं. तेव्हा पार्वती इथे आता खूपच जास्त घाबरलेली असते. तर इथे सौमित्रने एक साडी आणलेली असते. ती साडी जानकी बघताना म्हणते, अरे वा, साडी तर खूप छान आहे, आणि ती अवंतिकाच्या खांद्यावरती ठेवते आणि म्हणत असते की अवंतिका, ही साडी खरंच खूप खुलून दिसते ग तुझ्यावरती, खूप सुंदर दिसतेस. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, हां वहिनी, किती गोड, मला माहिती होतं तुम्ही अशाच रिॲक्ट व्हाल, तुम्ही असंच म्हणाल की ही साडी माझ्यावरती किती खुलून दिसते, मी किती छान दिसते, बरोबर ना. सौमी, चल 1000 रुपये दे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, 1000 रुपये, काय चाललं आहे तुमच्या दोघांचं. तेव्हा अवंतिका म्हणत असते, दादा कसं आहे ना, ही साडी खरं तर आम्ही जानकी वहिनीसाठी घेतली, पण मी सौमीला म्हणाले होते ही साडी आपण जानकी वहिनीला दाखवल्यानंतर त्या म्हणतील की ही साडी मला किती छान दिसते, आणि त्या मलाच म्हणणार की ही साडी तू नेस म्हणून. म्हणून मी त्याला आधीच सांगितलं होतं की सौमी वहिनी असं बोलणार आहेत. सौमी म्हणाला की नाही, वहिनी असं नाही बोलणार. तेव्हा आमच्यामध्ये 1000 रुपयाची बेट लागले आणि मी ती जिंकले, दे बरं 1000 रुपये दे. तेव्हा सौमी म्हणत असतो की वहिनी, ही साडी अवंतिकासाठी नाही, आम्ही दोघांनी तुझ्यासाठी घेतले. मी ठरवलं होतं मुंबईमध्ये मी पहिली केस जेव्हा जिंकणार ना तेव्हा वहिनीसाठी साडी आणि दादासाठी कुर्ता घेणार. तेव्हा सौमीचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश आणि जानकी खूपच जास्त इमोशनल होतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळं चांगलं सुरू असतं, पण आता ऐश्वर्या
त्या चांगल्यामध्ये मिठाचा खडा टाकणार नाही असं कसं होईल. तेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. सगळ्यांना कसंही करून तुम्ही बाहेर घेऊन जा. घरामध्ये कुणीही नसायला हवं आहे. खूप वेळ तुम्ही त्यांना बाहेरच कुठल्या तरी कामामध्ये बिझी करा किंवा कुठला तरी खेळा, काहीतरी करा, पण सगळ्यांना बाहेर घेऊन जा. तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे. सारंग खाली येतो आणि म्हणत असतो की सौमित्र दादा, शर्वरीताई, दादा, आपण सगळेजण आता कितीतरी दिवसानंतर एकत्र भेटलोय. आपण छान आपला पूर्वीचा गेम खेळूया ना, तो पझलवाला. आणि मग जो हरेल तो प्रश्न विचारणार आणि एकमेकांचं सिक्रेट आपण जाणून घ्यायचं. चला आपण बाहेर जाऊन तो खेळ खेळूया. तेव्हा इथे सगळेजण आता सारंगच्या बोलण्याला इथे ॲग्री करतात आणि सगळेजण बाहेर खेळायला येतात. पझलवाला गेम सगळेजण खेळत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, खेळत असताना इथे ऐश्वर्या आता घरामध्ये एकटीच असते. ती आपलं कारस्थान करत असते. ती आता जो झुंबर असतो हॉलमध्ये, त्या झुंबराची जी वायर असते ती आता सैल करून ठेवते, कारण तो झुंबर तिला पाडायचा असतो. तिला जानकीचा नाही तर पार्वतीचा जीव घ्यायचा असतो. दोघींपैकी एक जरी कोणीतरी मेलं तरीसुद्धा ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पडणार नाही असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे आता खेळ खेळत असताना जानकी इथे जिंकलेली असते. ती म्हणते, सारंग भाऊजी, तुम्हाला एक कोडं घालू का? तेव्हा सारंग म्हणतो, हो बहिणी, सांग ना, काय कोडं आहे? तेव्हा जानकी विचारते की सारंग भाऊजी, सगळेजण इथे जमलेत, मग तुमची लाडकी बायको ऐश्वर्या कुठे आहे? ती इथे का दिसत नाही आहे? आपण मज्जा मस्ती करतोय आणि तुमची बायको एकटीच दिसत नाही आहे. तर इथे सारंगचा चेहराच उतरतो. सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. तेव्हा इथे ऐश्वर्याने आपलं कारस्थान केलेलं असतं. तिने इथे झुंबर पूर्णपणे सैल करून ठेवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी मंगळागौरीची सगळी तयारी झालेली असते. सगळ्या बायका जमलेल्या असतात. जानकीने ज्यांना ज्यांना निमंत्रण पाठवलेलं असतं सगळ्या बायका आलेल्या असतात आणि मंगळागौरीची तयारी पूर्णपणे सुरू होते. जय्यत तयारी केलेली असते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता ओवी आपल्या आईचं ड्रॉइंग तयार करते आणि त्यानंतरला तिच्या हातामध्ये ती ड्रॉइंग असते. तिने काढलेलं ते चित्र असतं. त्यानंतरला लता एकटीच बाहेर असते. लता जेव्हा ओवीला बघते तेव्हा ती विचारते, ओवी बाळा, तू इथे काय करतेस गं? ओवी म्हणते, काही नाही, म्हणजे बघा ना, आज सगळ्या बायका आल्यात ना, माझ्या आईलासुद्धा तिच्या आईची आठवण येते. बघा ना, मी ड्रॉइंग केले, ही मी आहे आणि ही माझी आई. पण माझ्या आईला आई नाही आहे, कारण ती अनाथ आहे ना. ती मधुभाऊंच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली. माझ्या आईलासुद्धा तिच्या आईची खूप आठवण येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लताला कळलेलं असतं की जानकी हीच तिची मुलगी आहे. तेव्हा इथे सगळ्या बायका मंगळागौरीचे खेळ खेळत असतात. जानकी आता तिची मुलगी आहे हे कळल्यानंतर लताला आनंद झालेला असतो. तेव्हा खेळ खेळता खेळता इथे आता तिला सुमित्रा म्हणत असते, काय गं सूनबाई, माझं घर तू का तोडतेस? का माझं घर तोडायला आलीस? तुला माझं घर तोडून काय मिळालं? असं ती आता ते खेळ खेळता खेळता म्हणत असते. गाण्यातून तिला टोमणे मारत असते. तेव्हा इथे सांग ना की का माझं घर तोडतेस, सांग ना, असं ती विचारत असताना लताला फार वाईट वाटतं, कारण जानकी गप्प बसलेली असते. सुमित्राला ती आपली सासू नाही तर आई मानत असते. मग आता सुमित्राला उलट उत्तर कसं देणार? तेव्हा लता मध्ये पडते आणि लता आपल्या लेकीजवळ येते आणि म्हणत असते, जानकी, अगं इथे आता पुन्हा इथे नव्याने आपल्या माय लेकींची भेट होणार, असं ती गाण्यातून म्हणत असते. आणि हे सगळं ऐश्वर्या ऐकते. ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा, म्हणजे ह्या लताला कळलंय तर की जानकी तिची मुलगी आहे आणि लता सगळं काही आपल्या मुलीला सांगणार आणि माझं कारस्थानसुद्धा उघडं पाडणार. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, काय बोलताय तुम्ही? तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? तेव्हा लता म्हणते, जानकी, अगं मी तुझी आई, तू माझी लेक आहेस बाळा. अगं तूच माझी मुलगी आहेस. तुला मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये ठेवलं होतं. असं म्हणाल्यानंतर जानकीला मंगळागौरीच्या दिवशी आपल्या आईचं सत्य समजलेलं असतं. त्या दोघींचं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यातच ऐश्वर्या तिथे असलेली दोरी खेचते आणि ती दोरी खेचल्यानंतर आता झुंबर तुटतं आणि ते झुंबर पार्वती आणि जानकी या दोघींवरती पडणार असतं. इथे लताने सांगितलेलं असतं की जानकी बाळा, तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई. वरून आता झुंबर खाली पडणार. तेवढ्यातच जानकीचं लक्ष जातं आणि जानकी आपल्या आईला पकडते आणि पटकन बाजूला करते. तेव्हा दोघीजणी एका बाजूला पडतात. तेव्हा इथे दोघींच्या हाताला पायाला मार लागतो. इथे जानकी आता स्वतः मार खाते, म्हणजे इथे लताला वाचवते आणि ते झुंबर तिच्या पायावरती पडतं.
तिच्या डोक्याला मार लागतं, तिच्या पायाला मार लागतो. तेव्हा इथे लता जोरात ओरडते, जानकी माझी लेक, आणि धावत पळत तिच्या जवळ येते आणि तिला म्हणत असते, जानकी बाळा अगं कुठे लागलं तुला, माझी बबुडी. असं म्हणाल्यानंतर जानकी म्हणते, आई तुम्ही माझ्या आई आहात का? तेव्हा इथे लता म्हणत असते, हो बाळा मी तुझी आई आहे, अगं मी तुझी जन्मदाती आई आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, आणि हा झुंबर कसा पडला? तेव्हा ऐश्वर्या तिथे दोरी पकडून उभी राहिलेली असते. तेव्हा इथे जानकी जाते आणि ऐश्वर्याचा गळा पकडते. ती म्हणते, ऐश्वर्या तुला माहिती होतं ना की लताबाई ह्या माझ्या आई आहेत, त्याच माझ्या आई आहेत, तुला माहिती होतं, म्हणून आम्हा दोघींना एकमेकांपासून लांब ठेवत होतीस आणि तू माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न करत होतीस ना? सांग, तुला माहिती होतं ना हे सत्य? सांग ऐश्वर्या. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे सगळं काय चाललंय, कुणी मला सांगेल का? तेव्हा जानकी म्हणते, आई पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, हे झुंबर पडलेलं नाही आहे, हे ऐश्वर्याने पाडले. ही बघा झुंबरला इथे आता पकडलेली दोरी, ह्याला तिने फुलं वगैरे लावले, डेकोरेशन केले, पण ही दोरी आहे ना, तिने झुंबर पाडलं मला आणि माझ्या आईला मारायला. तेव्हा सुमित्रा म्हणते, ह्या पार्वतीताई तुझ्या आई आहेत? तेव्हा पार्वती म्हणते, नाही मी पार्वती नाही आहे, मी लता आहे, लता कारखानीस. मी माझ्या जानकीची आई आहे. जानकीला मीच मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेशसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. ऋषिकेशने सुद्धा जानकीला आणि लताला वाचवण्यामध्ये मदत केलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू ठीक आहेस ना? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश बघा ना, ही माझी आई आहे, तुमची आई नाही. तेव्हा लता म्हणते, हो मी पार्वती नाही, मी जानकीची आई आहे. या घरामध्ये मला ऐश्वर्या घेऊन आली आहे. ऐश्वर्याला तुमची प्रॉपर्टी लुबाडायची आहे आणि म्हणून ती या घरामध्ये तुमच्या घरात भांडणं लावण्यासाठी मला घेऊन आली आहे. पार्वती म्हणून पार्वतीची डायरी तिला सापडली, ती डायरी तिने मला दिली. मी एक ॲक्ट्रेस आहे आणि मी सिरियलमध्ये काम करते. मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या लेकीला जानकीला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये ठेवून गेले होते, कारण मला माहिती होतं मधुभाऊ तिचा व्यवस्थित सांभाळ करतील. आणि जेव्हा मी परत आले होते माझ्या लेकीला भेटायला, तर ते आश्रम बंद होतं आणि मला कळलं होतं की जानकीचं लग्न झालं आहे. त्यामुळे मग मला माझ्या लेकीचा पत्ता काही सापडला नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो सुमित्रा म्हणते, म्हणजे तुम्हाला इथे ऐश्वर्या घेऊन आले? तेव्हा लता म्हणते, हो मी पार्वती नाही आहे, मला माफ करा, आणि हे नाटकसुद्धा मला करायचं नव्हतं, पण ह्या ऐश्वर्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि म्हणून मला इथे यावं लागलं. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, बघितलंच ना ऐश्वर्या, शेवटीला तुझं कारस्थान उघडं पडलंच ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग आणि ऐश्वर्या हे लताकडे गेले होते त्यांना पार्वती म्हणून घरी घेऊन येण्यासाठी, आणि तिला त्यांच्या घरामध्ये भांडणं लावायला सांगितली होती. हे कारस्थान आता इथे लताने संपूर्णपणे रणदिवे कुटुंबाला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा ऋषिकेश इथे आता सारंगला कुत्र्यासारखं मारतो आणि इथे जानकी ऐश्वर्याला आता खूप मारते आणि सुमित्रासुद्धा ऐश्वर्याचं थोबाड फोडते, कारण लताने ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान सुमित्राला सांगितलेलं असतं की मला माझ्या मुलीचा फोटो सापडला. ऐश्वर्याने नाटक केलं की तीच माझी मुलगी आहे असं मला सांगितलं, म्हणून मी माझ्या मुलीसाठी तिच्या प्रेमासाठी वाटेल ते करत होते. पण नंतर मला कळलं की कावेरी ताईंकडून की ऐश्वर्या ही त्यांची मुलगी आहे, आणि त्या ऐश्वर्याने परत मला सांगितलं की तुमची मुलगी कोण आहे हे फक्त मला माहिती आहे, पण तुला मी सांगेन ते करावं लागेल. तेव्हा मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी ऐश्वर्या जसं म्हणत होती तसं करत होते. मला हे करायला आनंद मिळत नव्हता. मला नव्हतं माहिती की हे हस्तखळतं कुटुंब ही ऐश्वर्याने मला तोडायला आणले. मला फक्त वाटलं की छोटं मोठं नाटक करायचं आहे, ॲक्टिंग करायची आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, आई बघितलंत ना, हे ऐश्वर्याचं कारस्थान होतं आणि तुम्ही बिचाऱ्या जानकी वहिनींवरती नको नको ते आरोप केलेत. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणते, आई तुम्ही प्रत्येक वेळेला ह्या ऐश्वर्याचं ऐकून माझ्यावरती आरोप केलेत, मला चुकीचं समजलात, कधीही माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत, पण शेवटीला सत्य तुम्हाला कळलं ना. इथे माझ्या आईला पार्वती बनून घेऊन येणारी ही ऐश्वर्या होती, आणि ते सुद्धा प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. अहो लुबाडण्यासाठी काय, तिने आपली प्रॉपर्टी लुबाडली, तिने संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केले. तेव्हा इथे आता सुमित्रा तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते की माझं घर तोडायला लाज नाही वाटली तुला? माझ्यासाठी सवत घेऊन आलीस आणि जानकीमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडलीस. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मंगळागौरीच्या दिवशी आता लताने पार्वती नसल्याचं सांगत जानकीची आई आहे हे सांगताच इथे खूप मोठं सत्य समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचं कारस्थानसुद्धा
उघडं केलेलं असतं. तर इथे नियतीने मायलेकींची भेट घडवून आणलेली असते आणि त्याचबरोबर नियतीने ऐश्वर्याच्या कारस्थानाची तिला शिक्षासुद्धा मिळवून दिलेली असते. तिने आत्तापर्यंत कशा पद्धतीने हे घर उद्ध्वस्त केलं हे लताने सगळं काही सुमित्राला आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे ऐश्वर्याची आणि इथे आता सारंगची चांगलीच त्यांना मारून झोडून इथे ऋषिकेशने आणि सुमित्राने घरातून कायमची हकालपट्टी ही केलेली असते.